ठीक आहे. आज आपला NMR चा पार्ट 3 मध्ये आज आपण 1H NMR चालू करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण एक रिकॅप मारूया. रिकॅप मध्ये आपल्याला काय जे झालं म्हणजे पहिल्यांदा आपण स्पेक्ट्रोस्कोपीची डेफिनेशन बघितली. त्यामध्ये आपण काय चेक केलं त्यानंतर त्यामध्ये आपण स्पेक्ट्रोस्कोपी टर्म हे डिफाईन केली. ती काय होती? ती होती त्याचा पहिला पॉईंट होता इन्सिडेंट ऑफ लाईट, इंटरॅक्शन ऑफ लाईट आणि इंटरप्रिटेशन ऑफ लाईट. इट इज कॉल्ड एज स्पेक्ट्रोस्कोपी. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजली की लाईट आपल्या मॅटरवरती पडल्यानंतर तिथं काहीतरी आपल्याला अनालिसिस करायचं. लाईट म्हणजे काय तर EMR, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ही लाईट कशी जनरेट होत असते? ही लाईट आपल्या सन मार्फत आपल्या मार्फत जनरेट होत असते. ती कशी जनरेट होत असते तर ती तिथून काही फोटॉन म्हणजे पॅकेट ऑफ एनर्जी, तिथे एनर्जी काहीतरी रिलीज होऊन आपल्या मार्फत ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्यापर्यंत ती येत असते. नंतर त्या फोटॉनची जी एनर्जी रिलीज होत असते म्हणजे तिची फोटॉनची जर फ्रिक्वेन्सी जर जास्त होत असेल आणि त्या फ्रिक्वेन्सी जर कमी होत असेल तर फ्रिक्वेन्सीच्या मार्फत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला आपण एका स्पेसिफिक ग्रुपमध्ये त्याला अरेंज केलं. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल त्याला तर आपण काय म्हणायला लागलो, त्याला आपण म्हणायला लागलो एक्स रे म्हणजे आपला XRD. नंतर आपला गॅमा रेज म्हणजे आपला मॉस्फियर स्पेक्ट्रा. आणि जर फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणायला लागलो रेडिओ म्हणजे आपला न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. आता ह्याच्यामध्ये आपण NMR आपण चालू केला होता. त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण काय बघितलं तर पहिल्यांदा आपण बघितलं न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय? आपला न्यूक्लियस म्हणजे आपला न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. म्हणजे न्यूट्रॉन वरती चार्ज असतो, चार्ज नसतो, आणि प्रोटॉन वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. तर आपण काय म्हणतो न्यूक्लियस म्हणतो. आणि आपले NMR काय आहे? NMR आपले आहे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी आहे. म्हणजे न्यूक्लियस वरती जर आपल्याला रेडिओ टाकली तर तिथे ऍब्झॉर्ब न्यूक्लियस आपले रेडिओ ऍब्झॉर्ब करून तिथे न्यूक्लियस पेन ट्रान्झिशन होणार आहे. म्हणजे NMR आपली कोणती स्पेक्ट्रोस्कोपी आपली आहे? ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी आहे. नंतर आपण काय बघितलं होतं? नंतर आपण बघितलं होतं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड काय असते तर परपेंडिक्युलर असते. ठीक आहे. नंतर आपण ठीक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन झाल्यानंतर आपण काय बघितलं होतं? नंतर आपण हे बघितलं होतं सिलेक्शन रूल. सिलेक्शन रूल का आला? कारण आपल्याकडे हजारो प्रकारच्या न्यूक्लियाय आपल्याला जनरेट होत असतील. हजारो कंपाऊंड मध्ये हजारो मोलिक्युलचे आयटमचे आपल्याला हजारो न्यूक्लियस आपल्याला असतील. त्या हजारो न्यूक्लियस आपण NMR मशीन मध्ये आपल्याला NMR मशीन डिटेक्ट करायचा नाही. ज्या न्यूक्लियाचा सिलेक्शन रूल NMR फॉलो करत असेल तो न्यूक्लिया आपण NMR मध्ये डिटेक्ट करणार. राहिलेला न्यूक्लिया असतील त्याच्यामध्ये IR चा स्पेक्ट्रा असेल, UV असेल, म्हणजे सेपरेट न्यूक्लिया म्हणजे सेपरेट सिलेक्शन रूलच्या नुसार आपण स्पेक्ट्रोस्कोपी हे करणार. म्हणजे सिलेक्शन रूल काय होता? जर आपला सिलेक्शन रूल होता I इज इक्वल टू जर 0, I म्हणजे न्यूक्लियस स्पिन क्वांटम नंबर, I इज इक्वल टू 0 असेल तर NMR आपला इनऍक्टिव्ह येत होता. आणि I ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आली तर आपला NMR ऍक्टिव्ह होता. हा आपला काय होता? सिलेक्शन रूल. नंतर अजून एक काय होता सिलेक्शन रूल? अजून होता तर ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर जर इव्हन आले तर आपला ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर जर इव्हन आला तर आपला NMR इनऍक्टिव्ह होता. ऍटॉमिक नंबर एक इव्हन आणि एक ऑड आला तर आपला NMR ऍक्टिव्ह होता. एक ऑड आणि एक इव्हन आला तर NMR आपला ऍक्टिव्ह होता. हे आपला काय होता? सिलेक्शन रूल होता. ठीक आहे. सिलेक्शन रूल आज आपण 1H NMR आज आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेन्सिटिव्हिटी ऑफ NMR आपण बघितला होता. त्याच्यानंतर आपण काय बघितला होता? त्यानंतर आपण बघितलं होता सेन्सिटिव्हिटी ऑफ NMR. म्हणजे NMR ची सेन्सिटिव्हिटी कशावरती डिपेंड आहे? तर त्याच्यामध्ये दोन फॅक्टर होते. एक इंटरनल फॅक्टर होता, दुसरा एक्सटर्नल फॅक्टर होता. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे काय? तर आपला अबंडन्स ऑफ न्यूक्लियस. आपल्याला पृथ्वीवरती आपल्याला 1H NMR च्या अबंडन्स जास्त प्रमाणात होतो. त्याचं अबंडन्सचं प्रमाण असतं ते 99% आपल्याला 1H NMR मिळत असतो. म्हणून आपण 1H NMR चा स्टडी करत असतो. दुसरा इंटरनल फॅक्टर होता काय? तो होता गॅरोमॅग्नेटिक रेशो. गॅरोमॅग्नेटिक रेशो कशावर डिपेंड होता? तर न्यूक्लियसचा स्पिन चेंज म्हणजे कशावरती स्पिन चेंज जास्त होता तर तो 1H NMR वरती होता. ठीक आहे. आज आपण चालू करणार आहोत तर 1H NMR आणि त्यालाच आपण काय म्हणतो? आपण प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे आपला PMR. आज आपण हा 1H NMR चालू करणार आहोत. ठीक आहे. सॉरी, हा आपला 1H NMR न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आता न्यूक्लियस स्पिन चेनचा फॉर्म्युला काय होता? तर तो फॉर्म्युला होता 2Ni+1. म्हणजे न्यूक्लियर नंबर N म्हणजे काय? नंबर ऑफ न्यूक्लियस आणि I म्हणजे काय? न्यूक्लियस स्पिन क्वांटम नंबर. 1H चा I किती व्हॅल्यू येते तर 1/2 येते. आणि
जी व्हॅल्यू किती आली 2, म्हणजे 1s NMR न्यूक्लियस कसे असणार आहे तर 2 स्टेट मध्ये असणार, म्हणजे हे असे असणार आहे. हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता 1s NMR आता आपण 2 केस मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. केस नंबर फर्स्ट. आता 1s NMR 1 NMR और PMR. ठीक आहे. आता पहिली केस आहे 1H1 NMR in isolated state. Isolated state. पहिली केस आपण काय बघणार, 1H NMR ज्या न्यूक्लियस आहेत ह्या न्यूक्लियस आहेत त्या आयसोलेटेड स्टेट मध्ये आहेत. आता ह्याचा डायरेक्शन आपण कशावरती ठरवतो, हे डायरेक्शन आपण ठरवतो तर आपल्या BN, डायरेक्शन ऑफ BN, आणि BO ला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. डायरेक्शन आपण कशावरती डिपेंड करतो, डायरेक्शन आपला फिजिक्सचा एक रूल आपण इथे वापरतो, तो म्हणजे आपला राईट हँड थंब रूल. फिजिक्सचा रूल काय म्हणतो, आपल्या रोटेशन कसे होते तर असं होते, म्हणजे आपलं डायरेक्शन पण वरती होणार आहे, आणि ह्याचं डायरेक्शन हे अशा प्रकारे होत असल्यामुळे ह्याचं डायरेक्शन हा थंब आपला हा खालच्या बाजूने असल्यामुळे आपला डायरेक्शन ऑफ करंट आपला हा खालच्या बाजूने असणार आहे, म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे. हे आपण ह्या बेसिक गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. आता 1H NMR इन आयसोलेटेड स्टेट, केस नंबर फर्स्ट आहे. म्हणजे ज्या ह्या 2 न्यूक्लियस आहेत त्या आयसोलेटेड स्टेट मध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणताच प्रकारचं एन्व्हायरमेंट ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जात नाही, म्हणजे कोणत्याच प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड नाही. म्हणजे 1H NMR 2 न्यूक्लियस आपण आयसोलेटेड स्टेट मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, त्याची एनर्जी असणार आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहे. त्या आयसोलेटेड स्टेट मध्ये त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं एन्व्हायरमेंट इन्व्हॉल्व होत नाही. ठीक आहे. आता मला जर ह्याचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम जर बनवायचा असेल तर मी कसा बनवणार, तर मी असं बनवणार. मला जर ह्याचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम जर बनवायचा असेल तर ठीक आहे. आता ज्या 1H NMR 2 न्यूक्लियसच्या 2 स्टेट होत्या, जे 2NI फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, आपल्याला 2 स्टेट आल्या. 2 स्टेट कशा होत्या, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. आता ह्या जर 2 न्यूक्लियस आपण आयसोलेटेड स्टेट मध्ये ठेवल्यानंतर ह्याची एनर्जी काय असणार आहे, ह्याची एनर्जी सेम असणार आहे. म्हणजे ह्या ज्या न्यूक्लियस आहेत ह्या एका सेम एन्व्हायरमेंट मध्ये असणार आहेत. त्या सेम एन्व्हायरमेंट मध्ये असल्यामुळे त्याची एनर्जी डिफरन्स पण काय असणार आहे, सेम असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात येते आपल्या, आता ह्या न्यूक्लियसचा मला एनर्जी प्रोफाइल डायग्राम बनवायचे. आता मी इथून रेडिओज ह्या 2 न्यूक्लियस वरती टाकली. ह्या 2 रेडिओज वरती टाकल्यानंतर आपला न्यूक्लियस स्पिन चेंज होणार आहे का, तर नाही. ह्याचा रेडिओज ऍब्झॉर्ब होणार नाहीत. रेडिओज नॉट ऍब्झॉर्ब. रेडिओज नॉट ऍब्झॉर्ब. ठीक आहे. ही रेडिओज ह्या न्यूक्लियस वरती का ऍब्झॉर्ब झाले नाही, कारण ह्याच्यावरती ऍब्झॉर्ब झालं नाही, कारण ह्याच्यावरती कोणताच प्रकारचा एनर्जी डिफरन्स नव्हता. आपल्याला रेडिओज आपण काय इन्व्हॉल्व केली, कारण रेडिओज इन्व्हॉल्व केली कारण जो आपला डेल्टा ई जो एनर्जी गॅप मेंटेन करायचा होता त्यावेळी आपल्याला रेडिओज आपण तिथे वापरली होती. पण ह्या 2 ज्या न्यूक्लिया आहेत ह्याच्या आयसोलेटेड स्टेट मध्ये असल्यामुळे ह्याचा एनर्जी डिफरन्स सेम असल्यामुळे ह्याच्या कोणत्याच प्रकारचं एक्सायटेशन होणार नाही. रेडिओज केव्हा ऑब्झर्व होणार, जेव्हा एक्सायटेड स्टेट असेल तेव्हा रेडिओज ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे. आपली केस नंबर फर्स्ट काय, 1H NMR ज्या 2 न्यूक्लियस आहेत त्या आपण आयसोलेटेड स्टेट मध्ये ठेवला. आयसोलेटेड स्टेट म्हणजे काय, त्याला कोणत्याच प्रकारचं एन्व्हायरमेंट दिलं नाही. एक असं त्या ज्या न्यूक्लियस आहेत त्या आपण एका आयसोलेटेड स्टेट मध्ये असं शिफ्ट, म्हणजे एका डब्यामध्ये आपण त्या एक्सपेरिमेंटद्वारे ते आपण हे करून ठेवूया. ठीक आहे. त्या ज्या 2 न्यूक्लियस आहेत त्याच्या एनर्जी डिफरन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. आता ह्या 2 न्यूक्लियसचा एनर्जी डिफरन्स आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर ह्या 2 न्यूक्लियस आहेत, हा एनर्जी आणि ह्याच्यावरती रेडिओज ऑब्झर्व होणार आहे का, नाही. काय होणार नाही, कारण ते कोणत्याच प्रकारचे एक्सायटेड स्टेट नाही. रेडिओज केव्हा ऑब्झर्व होते, तेव्हा त्या दोन न्यूक्लियस जेव्हा एक्सायटेड स्टेट होते तेव्हा त्या एक्सायटेड मध्ये जाणार आहेत. पण ह्या 2 न्यूक्लियस आहेत ह्या 2 न्यूक्लिया आहेत त्याचा कोणताच प्रकारचा त्यांचा एनर्जी डिफरन्स सेम आहे, त्या कुठेही एक्सायटेड स्टेट नाही.
आपण रेडिओज आपण काय इन्व्हॉल्व केली आपल्या एनएमआर मध्ये, जेव्हा एक्सायटेड स्टेट आणि ग्राउंड स्टेट मध्ये जो डेल्टा जो डिफरन्स आहे तो जर मेंटेन करत असेल तर आपल्याला डेल्टा ई तेव्हा आपण रेडिओज ऍब्झॉर्व केली, मग रेडिओज तिथे आपण यूज केली. पण आयसोलेटेड स्टेट मध्ये न्यूक्लिया आपल्या सेम लेवल आहे, म्हणजे एनर्जी सेम डिफरन्स वरती आहे. ह्या समजा ह्या दोन न्यूक्लियस आयसोलेट करून ठेवलेला आहे. आयसोलेट म्हणजे एका सेम एनर्जी वरती त्या दोन न्यूक्लियस आहे, ह्याच्यावरती रेडिओज ऍब्झॉर्व होणार नाही, कारण ह्याच्यात कोणत्याच प्रकारचं एक्सायटेशन होत नाही. ठीक आहे. आता केस नंबर 2 बघूया आपण. केस नंबर 2 बघूया आपण. केस नंबर 2, 1H NMR न्यूक्लियाय इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. म्हणजे आपण केस नंबर फर्स्ट काय केली, आपण 1H NMR दोन न्यूक्लिया आपण आयसोलेट केल्या आणि त्याचा आपण एनर्जी डिफरन्स आपल्याला मिळत नव्हतं, त्यामुळे तिथं कोणत्याच प्रकारचे रेडिओज ऍब्झॉर्व होत नव्हती. आता दुसरी केस आहे आपली, त्यात दोन न्यूक्लिया होत्या आपल्या, त्या आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्याला त्या ठेवायच्या. ठीक आहे. बीओ म्हणजे काय आपला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्या दोन न्यूक्लियाच्या आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण असं मोठा मॅग्नेटिक फील्ड आपण त्याच्या न्यूक्लियाच्या साईडनं आपण आता लावणार आहे. मॅग्नेटिक म्हणजे आपल्या मॅग्नेटिक फील्डचा आपण असा म्हणजे त्या दोन न्यूक्लिया आपण आता कशामध्ये ठेवणार आहे, आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे असं हाय पॉवरचा आपण मॅग्नेटिक फील्ड इथे वापरणार आहे. ठीक आहे. आणि ते आपल्याला काय फाईंड करायचं आहे, ते आपल्याला एक मिनिट, इथे आपल्याला एनर्जी प्रोफाइल डायग्राम बनवायचे. हे आपल्या दोन न्यूक्लिया आहेत. इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपला बी नॉट. ठीक आहे. आता ह्या दोन न्यूक्लियस आहेत, मी हाय पॉवरच्या आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्या त्या ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. आता हा एन आणि हा एस, ह्याच्यामध्ये काय होणार आहे ते आपण ते बघू. हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल, इथे काय होणार आहे, इथे होणार आहे अट्रॅक्शन होणार आहे. इथे काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. इथे पण काय होणार आहे, दोन ऑपोजिट बाजू असल्यामुळे तिथे काय होत असते, अट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे. अट्रॅक्शन होत असल्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, तिथं दोन विचाराचे माणसं जर एकत्र आली, दोन डिफरंट विचाराचे माणसं जर आली, तिथं काय होत असणार आहे, अट्रॅक्शन होणार, म्हणजे प्लस मायनस होतं जिथं, तेव्हा अट्रॅक्शन होत असतं, म्हणजे तिथं एनर्जी रिलीज होत असते. आणि इथं साऊथ पोल आणि साऊथ पोल इथे काय होणार आहे, इथे होणार आहे रिपल्शन होणार आहे. इथे होणार आहे रिपल्शन होणार आहे. इथे पण रिपल्शन होणार. ठीक आहे. म्हणजे आता ही जी न्यूक्लिया आहे, ही जी एक नंबरची न्यूक्लिया आहे, इथे काय झालंय, अट्रॅक्शन झालंय. आणि ही जी न्यूक्लिया आहे, इथे काय झालंय, रिपल्शन झालंय. आपल्याला माहिती आहे अट्रॅक्शन जेव्हा होतं तेव्हा एनर्जी रिलीज होते, म्हणजे एनर्जी कमी होते. म्हणजे ही जी न्यूक्लिया आहे ही ग्राउंड स्टेटला जाणार आहे, म्हणजे ही न्यूक्लिया इथे असणार आहे. आणि
जेव्हा रिपल्शन होतं, रिपल्शन झाल्यानंतर आपल्याला हाय मॅक्झिमम एनर्जी आपल्याला तिथं द्यावी लागणार आहे, म्हणजे ही न्यूक्लिय आपली वरती जाणार आहे. ठीक आहे. आता आता ही न्यूक्लिय वरती गेल्यानंतर आता आपल्याला रेडिओ ऍब्झॉर्ब करायचे. ठीक आहे. आता आपल्याला रेडिओ ऍब्झॉर्ब करायचे. ठीक आहे. आता रेडिओ काय म्हणणार, ठीक आहे आता मला तर हेच पाहिजे होतं, मला तर हा डेल्टा ईचा गॅपच पाहिजे होता फुलफिल करण्यासाठी, म्हणून रेडिओज आपले ऍब्झॉर्ब इथे होणार आहे. ठीक आहे. रेडिओज आर absorbed due to the maintain the energy gap. ठीक आहे. आयसोलेटेड स्टेट मध्ये आपले रेडिओज काय ऑब्झर्व झाले नाही, आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपले रेडिओज काय ऑब्झर्व झाले, कारण आयसोलेटेड स्टेट मध्ये आपला जो न्यूक्लिय आपण ठेवलेला होत्या त्या एका सेम एनर्जी मध्ये होत्या. त्या सेम एनर्जी मध्ये होत असल्यामध्ये रेडिओज आपल्या न्यूक्लियस मध्ये ह्या एनर्जी सेम होत्या. ठीक आहे. ह्या न्यूक्लियसची एनर्जी सेम होता, ह्याच्यावरती जर रेडिओज पाडली तर एनर्जी सेम होता, कोणत्याच प्रकारचं एक्सायटेशन तिथं होत नव्हतं. पण त्याच न्यूक्लिय आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर अट्रॅक्शन साऊथ पोल आणि नॉर्थ पोल मध्ये झालं, रिपल्शन साऊथ पोल आणि साऊथ पोल मध्ये झालं. जेव्हा अट्रॅक्शन झाल्यामुळे एनर्जी आपली रिलीज झाली, आणि जेव्हा रिपल्शन होते तेव्हा आपली एनर्जी वाढली. म्हणजे आपली जी ही न्यूक्लिय होती खालच्या बाजूला गेली, आणि ही न्यूक्लिय एक्सायटेड स्टेटला गेली. म्हणजे खालची न्यूक्लिय आपल्या ग्राउंड स्टेटला गेली आणि वरची न्यूक्लिय आपल्या एक्सायटेड स्टेटला गेली. हा जो आपल्याला गॅप मेंटेन करायचा होता, त्याच हे जो आपला ग्राफ जो आपल्याला मेंटेन करायचा असतो, म्हणजे हा जो आपला ग्राफ मेंटेन करत असतो तिथे आपण कोणती यूज करत असतो, तर आपले रेडिओ ऍब्झॉर्ब करत असते. ठीक आहे. म्हणजे डेल्टा ई आपण इथे लिहू शकतो, डेल्टा ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. ही गोष्ट आपण इथे लिहू शकतो, डेल्टा ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आता मी हे इथे लिहितो. ठीक आहे. डेल्टा ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आपल्या ज्या दोन न्यूक्लियस होत्या, म्हणजे एक न्यूक्लिय आपण आयसोलेटेड स्टेटला ठेवली, आयसोलेटेड स्टेटला ठेवतो म्हणजे त्या न्यूक्लियस मध्ये कोणत्याच प्रकारचे ते एन्व्हायरमेंट जात नसतं, ती न्यूक्लियस स्टोअर करून ठेवलेलं असतो. ठीक आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे असे स्टोअर रूम असते तिथे कोणच जात नाही, तशाच प्रकारे आपण त्या आयसोलेटेड स्टेटमध्ये न्यूक्लियर ठेवत असतो, तिथे कोणत्याच प्रकारचा हवा सुद्धा त्या न्यूक्लियरवरती जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या ज्या न्यूक्लियर होत्या त्याच्यामध्ये रेडिओज का ऑब्झर्व झाला नाही, कारण त्या न्यूक्लियसची एनर्जी होती सेम होती, एनर्जी कोणत्याच प्रकारचं ग्राउंड साइड एक्सायटेशन होत नव्हतं. म्हणून आपण त्याच्यामध्ये हाय पॉवरचं आपण मॅग्नेटिक फील्ड लावलं, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचं अट्रॅक्शन झाल्यानंतर एनर्जी रिलीज झाली, आणि साऊथ पोल आणि साऊथ पोलचं रिपल्शन झालं एनर्जी मॅक्झिमम झाली. म्हणजे एक न्यूक्लिय आपली ग्राउंड स्टेटला गेली, एक न्यूक्लिय आपली एक्साइड स्टेटला गेली, आणि हाच जो गॅप मेंटेन करायचा असतो तिथं कोणती यूज होते, तर तिथे यूज होती रेडिओ यूज, तिथे यूज होते. ठीक आहे. हा झाला आपला केस नंबर आपला 1 आणि 2 झाला. ठीक आहे. आता आपण प्रिन्सिपल बघूया. प्रिन्सिपल झाल्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण न्यूक्लिअर प्रिसिजन आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. आता प्रिन्सिपल थोडं हे डिस्क्रिप्टिव्ह मी पहिल्यांदा लिहितो, नंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. प्रिन्सिपल ऑफ NMR. The nuclei having non-zero are not equal to 0, they are NMR active.
NMR active, and they nuclei show NMR spectra. ठीक है. दूसरा पॉइंट है this theory explained NMR comes from the spin of nucleus and generate magnetic field. Without an external magnetic field, the nuclear spin random in direction. But when the external magnetic field be not it present, nuclei align themselves either with or against magnetic field. A free nucleus I not equal to 0, its orientation all possible direction. Clockwise or anti-clockwise. ठीक है. प्रिन्सिपल ऑफ NMR. आपण एकदा पहिल्यांदा रीड करूया. द न्यूक्लिया हॅव्हिंग नॉन झिरो आय नॉट इक्वल टू 0 दे आर NMR ऍक्टिव्ह न्यूक्लिया शो NMR स्पेक्ट्रा. आपण सिलेक्शन रूल मध्ये बघितलं ज्या न्यूक्लियाची आय व्हॅल्यू, आय म्हणजे न्यूक्लियर स्पिन क्वांटम नंबर, आय इक्वल टू 0 असेल तो NMR इनएक्टिव्ह असणार आहे आणि आय नॉट इक्वल टू 0 तो असणार आहे आपला NMR ऍक्टिव्ह असणार आहे. म्हणजे ज्या न्यूक्लियाची आय नॉट इक्वल टू 0 व्हॅल्यू असेल तो NMR स्पेक्ट्रा आपला शो करणार आहे. ठीक आहे. दिस थेरी एक्सप्लेन्ड NMR कम्स फ्रॉम द स्पिन ऑफ न्यूक्लियस. म्हणजे ही थेरी काय सांगते आपल्याला, न्यूक्लियस वरती रेडिओस पडल्यानंतर न्यूक्लियस
स्पिन करतोय, म्हणजे न्यूक्लियस एकदा क्लॉकवाईज फिरेल, एकदा क्लॉकवाईज फिरेल, नंतर ती न्यूक्लिय आपली अँटी क्लॉकवाईज फिरेल. म्हणजे हा न्यूक्लिय आपला पहिल्यांदा क्लॉकवाईज फिरेल, नंतर आपला न्यूक्लिय अँटी क्लॉकवाईज फिरेल. ठीक आहे. मग ती कधी होणार आहे, तेव्हा ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फील होणार आहे. ठीक आहे. आता प्रिन्सिपल ऑफ एनएमआर आपण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो काय होते. जेव्हा जेव्हा अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल, तेव्हा न्यूक्लिय आपल्या रॅन्डम असणार आहेत. म्हणजे न्यूक्लिय कशा पण आपल्या फिरत असणार आहे. म्हणजे ही न्यूक्लिय अशी असेल, न्यूक्लिय अशी असेल, न्यूक्लिय अशी असेल, न्यूक्लिय अशी असेल, कशी पण ती तिचं डायरेक्शन कसं पण असू शकतं. म्हणजे केव्हा असणार आहे, अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तिथं नसणार तेव्हा न्यूक्लिय आपल्या रॅन्डम डायरेक्शन तिथं रोटेट करत असणार आहे. पण जेव्हा आपण आपल्या न्यूक्लियावरती आपण प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवू, जेव्हा आपण न्यूक्लिय आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण नेऊ, तेव्हा न्यूक्लिय त्या एक प्रकारच्या डायरेक्शन मध्ये त्या क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन करत असणार आहे. हेच आपला प्रिन्सिपल ऑफ एनएमआर आहे. हेच आपलं काय आहे, ठीक आहे. काय सांगतोय प्रिन्सिपल आपल्याला, दिस थेरी एक्सप्लेन एनएमआर कम्स फ्रॉम द स्पिन ऑफ न्यूक्लियस जनरेट मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ही थेरी काय सांगते, न्यूक्लियस आपले एकदा क्लॉकवाईज रोटेट करणार किंवा अँटी क्लॉक, म्हणजे न्यूक्लियस स्पिन होणार आहे. न्यूक्लियस स्पिन म्हणजे न्यूक्लियस असा फिरणार आहे, एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज न्यूक्लियस फिरणार आहे. नंतर काय सांगते, बट व्हेन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी नॉट इन द प्रेझेंट ऑफ न्यूक्लियर अँड बीएम सेल आयदर विथ ऑर अगेन्स्ट मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपण न्यूक्लियस मध्ये ठेवू, तेव्हा ते क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ एनएमआर आपल्याला एकच साधा सिंपल मध्ये बोलायचं झालं तर, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड नसेल न्यूक्लियावरती, आयसोलेटेड स्टेट मध्ये असतील, तेव्हा अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड जेव्हा असेल, तेव्हा न्यूक्लिय रॅन्डम डायरेक्शन रोटेट करत असणार आहे. पण जेव्हा जेव्हा आपण न्यूक्लियावरती आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवू, बी नॉट आपण जेव्हा न्यूक्लियाला आपण देऊ, तेव्हा ते क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मधनं ते रोटेट करत असणार. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण न्यूक्लियर प्रिसिजन आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, बेसिक बघितलं, सिलेक्शन रूल बघितला. सिलेक्शन रूल काय होता आपला, आय इज इक्वल टू 0 एनएमआर इनएक्टिव्ह, आय नॉट इक्वल टू 0 एनएमआर. सिलेक्शन रूल काय होता, आय इज इक्वल टू 0 एनएमआर इनएक्टिव्ह, आणि आय नॉट इक्वल टू 0 असेल तर आपला एनएमआर ऍक्टिव्ह. हा आपला काय होता, सिलेक्शन रूल होता. सिलेक्शन रूल झाल्यानंतर आपण 1H एनएमआरच्या दोन केसेस बघितल्या, आयसोलेटेड स्टेट आणि प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आयसोलेटेड स्टेट मध्ये असताना न्यूक्लिय आपल्या एका सेम एनर्जी मध्ये होत्या, त्यावेळी आपले रेडिओसिटी ऑब्झर्व करणार नाही. काय ऑब्झर्व करणार, कोणत्याच प्रकारचं एक्सायटेशन किंवा ग्राउंड स्टेट वर एक्सायटेशन जात नाही. काय जात नाही, तिथे गॅपच निर्माण होत नाही. पण जेव्हा आपण त्या न्यूक्लिय आपण एक्सटर्नल प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू, त्या अट्रॅक्शन झाल्यानंतर ती त्यातली एक न्यूक्लियस आपली ग्राउंड स्टेटला जाणार आहे, आणि रिपल्शन झाल्यामध्ये त्यातली एक न्यूक्लिय आपली एक्सायटेड स्टेटला जाणार आहे. ही ग्राउंड स्टेट आणि एक्सायटेड स्टेट दोन स्टेट निर्माण झाल्यामुळे तिथं एक गॅप निर्माण होणार. तोच गॅप आपल्या कोणती मेंटेन करत असते, त्या वेव्हचं नाव आपले रेडिओ वेव्हज. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ एनएमआर बघितलं. ते काय बोलतो, एनएमआर जेव्हा अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक, म्हणजे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपल्या न्यूक्लियरवरती पडणार, तेव्हा त्या न्यूक्लियर रॅन्डम डायरेक्शनला रोटेट करत असणार. पण त्याच वेळी आपल्या न्यूक्लियर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू, तेव्हा त्या क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज त्या रोटेट करत असणार आहे. ठीक आहे. इथेच थांबूया आपण, आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया न्यूक्लियर प्रिसिजन. ठीक आहे. धन्यवाद.